पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईत बाप्पाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि आकर्षक मूर्ती कार्यशाळातून आपापल्या मंडपांकडे रवाना होत आहेत. परेल वर्कशॉपमधून आज बऱ्याच गणपती बाप्पाच्या आगमनाला प्रारंभ झाला आणि त्या अनुषंगानं पंचशीलचा विघ्नहर्ता या गणपती बाप्पाचं देखील आगमन सोहळा पार पडतोय. त्याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. पाहूया. चला, अवघे काही दिवस उरलेले असताना मुंबईत आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. आजच्या रविवारच्या दिवशी बरेच आगमन सोहळे पार पडत आहेत. याच निमित्ताने जर आपण पाहिलं तर पंचशीलच्या विघ्नहर्ता या बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. बाप्पा विराजमान झालेला आहे, ते म्हणजे माशावरती विराजमान झालेला आहे. भव्य अशी बाप्पाची सुंदर सुरेख मूर्ती पाहायला मिळत आहे. आगमन सोहळ्याच्या संदर्भातच बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी मंडळाचे विश्वस्त आहेत. आमचं हे आगमन सोहळा आम्ही एकदम शांतपणे पार करणार आहोत. नाही गाजा वाजा वगैरे. काल जे आमचं बुलेश्वरला जे घटना घडली ते सगळे सहकारी होते, आमचे सगळे लाडके कार्यकर्ते आमचे गणपतीचे होते. आम्हाला खूप दुःख आहे या गोष्टीचा, परंतु गणपती तर घेऊन जायचं आहे. पण आम्ही असं ठरवलं की आम्ही शांतपणे हा गणपती घेऊन जाऊ आणि बाप्पा चरणी आम्ही प्रार्थना करतो. सगळेच मुंबईचे गणपती, महाराष्ट्राचे गणपती, अख्ख्या भारतातले गणपती सुरक्षित आपल्या स्थळावर जावं आणि सर्वांना बाप्पांनी सर्वांची रक्षा करावी. आणि ज्यांचं काय झालं आहे ते काय ज्यांचं निधन झालेलं आहे आमच्या मंडळातर्फे त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. सर्व प्रोग्राम कॅन्सल केला आहे. जे बायकांनी 1 महिन्यापासून जे प्रॅक्टिस लेझिमची करत होते ते बी कॅन्सल केलं आहे आणि बँजो पार्टी बी कॅन्सल केलं आहे. कोली डॅन्स बी कॅन्सल केला आहे. आम्ही त्यांना भाविक श्रद्धांजली देतो. याच्यासाठी आम्ही लोकांनी हा गणपती एकदम सायलेन्स तरीकाने घेऊन चाललो आहे. जे स्वागत केलं जात आहे, शांतपणे स्वागत केलं जात आहे, कारण कालची घटना दिसून होती. त्या अनुषंगाने हे आगमन सोहळा पार पडत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. तर आज मुंबईत अनेक गणपती मंडळांच्या बाप्पाचं आगमन होतंय आणि त्या अनुषंगानं आता मुंबईत एक एक करून परेल वर्कशॉपमधून गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्या मंडळांकडे रवाना झालेल्या आहेत. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि आकर्षक मूर्ती कार्यशाळातून आपापल्या मंडपांकडे रवाना होत आहेत. इथे दृश्य आपण पाहतोय. मुंबईत अनेक गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं आज आगमन होत आहे. विविध गणेश मंडळांचे गणपती बाप्पा जे आहेत आपल्या मंडपासाठी रवाना होत आहेत. आकर्षक मूर्ती कार्यशाळांतून मंडपांकडे रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय. सुंदर अशा या गणपती बाप्पांची मूर्ती आणि आज बाप्पाच्या आगमन सोहळ्याला आजपासून खरं तर मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे.
गणेशोत्सवाची धामधूम खरं तर गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि धामधूम उत्साह आजपासूनच मुंबईत पाहायला मिळतोय. बाप्पाच्या आगमन सोहळ्याला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. गणेश भक्तांसाठी आवश्यक असणाऱ्या खरं तर गणेश मूर्ती आज तर आज संपूर्ण मुंबई नगरी खरं तर एक वेगळा उत्साह गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळतोय. आज ठिकठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन होते आणि त्या अनुषंगाने एक वेगळाच उत्साह आज मुंबईत पाहायला मिळतोय. ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत गणेश भक्त या ठिकाणी करतायत आणि गणेश बाप्पांचं सुंदर असं स्वरूप आज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि अगदी काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्या अनुषंगानं बाप्पाच्या आगमन सोहळ्याला आजपासूनच सुरुवात झाली आहे. आज खरं तर मुंबईमध्ये दुहेरी भावनामध्ये आज सर्वच मुंबईकर आहेत. कारण खरं तर एकीकडे गणेश आगमनाचा सोहळा उत्साह पाहायला मिळतोय गणेश भक्तांमध्ये, तर दुसरीकडे भुलेश्वर मंडळाची जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे ती देखील चिंता आज मुंबईकर व्यक्त करतायत. आणि दोन्ही दुहेरी भावनांमध्ये आज गणपती बाप्पाचं मुंबईमध्ये आगमन होते. बाप्पाच्या आगमन सोहळ्याला आज मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.